विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला. यामध्ये भाषा व गणित हे भाग असतात. त्यापैकी गणित हा भाग 100 गुणांसाठी असतो. आपण आज गणितातील काही घटक अभ्यासणार आहोत. आजचा आपला घटक आहे 10 अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन. Reading and writing of 10-digit numbers. We read and write the numbers in the decimal system using the 10 digits, that is from 0 to 9. संख्या लेखन करताना आपण दशमान पद्धतीचा वापर करतो आणि या दशमान पद्धतीमध्ये आपण 0 ते 9 हे 10 अंक वापरून त्या संख्यांचं लेखन व वाचन करतो. आपण थोडक्यात या संख्यांचं लेखन कसं केलं जातं ते बघूया. एक अंकी संख्या 1 digit number, that is 0, 1, 2, 3 up to 9. 2 digit numbers starting from 10, 11, 12 up to 99. Remember, 2 digit numbers from 10 to 99. 3 digit numbers again starting from 100 to 999. 100 ते 999 या झाल्या 3 अंकी संख्या. 4 अंकी संख्या 1000 to 9999. 5 अंकी संख्या 10,000 to 99,999. Okay. 6 अंकी 6 digit number, that is 1 lakh to 9,99,999. 1 लक्ष ते 9,99,999. आणि 7 अंकी संख्या म्हणजेच सगळ्यात लहान येणार आहे 10 लक्ष आणि 10 लक्ष ही 7 अंकी संख्या आहे बघा. आणि 10 लक्ष पासून म्हणजे दशलक्ष पासून 99,99,999 इथपर्यंत आपण या संख्या लिहू शकतो. या संख्या आता आपण बघणार आहोत 1 ते 10 अंकांपर्यंतच्या संख्या. 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या तुम्हाला दिसतायत. यांचं आता वाचन कसं केलं जातं, वाचन आणि त्यावर येणाऱ्या शून्यांची संख्या. आता या ठिकाणी मी सगळ्या संख्या बघा लहानात लहान संख्या घेतलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 1 अंकी संख्या 1, 1. याच्यावर येणारं शून्य येणार आहे का? नाही. याच्यावर शून्य नाही, म्हणजेच शून्याची संख्या 0. 2 अंकी संख्या 10, 10. 1 वर येणाऱ्या शून्याची संख्या 1. 3 अंकी संख्या वाचन 100, 100. How many zeros? 2 zeros on 1. Next, 1000, 1000, 3 zeros. 10,000, 10,000, 4 zeros. लक्ष 1 lakh. How many zeros? 5 zeros. Then 10 lakh, दशलक्ष 6 zeros.
1 crore 1 कोटी 7 zeros. दशकोटी 10 crore 8 zeros. आणि पुढची आहे संख्या अब्ज. किती शून्य येणार वरती? 9 शून्य. 1 अब्ज. आता या ठिकाणी या संख्यांचं वाचन, त्यापुढे येणारी शून्यांची संख्या आपण बघितली. या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय बघा, या संख्यांचं वाचन करताना काही ठिकाणी आपण स्वल्पविरामांचा वापर केलेला आहे, कॉमा वापरलेला आहे. मग हा कॉमा का वापरला जातो, कशा प्रकारे तो वापरला जातो आणि हे वाचन कशा प्रकारे केलं जातं, त्याचे काही नियम आहेत. ते नियम आपण समजून घेऊ. आता या ठिकाणी एक लक्ष घ्या, आपण बघितले 1, 10, 100, 1000 अशा प्रकारे आपण अब्ज पर्यंतच्या संख्या बघितल्या, बरोबर. आता हे या ज्या संख्या आहेत उभ्या बघितल्या, आता मी आडव्या मांडणीत लिहिलेल्या आहेत इन हॉरिझॉन्टल वे. सी हियर 1 आणि 10 मी आता आडव्या लिहिल्या. तर 1, 10 जर आपण बघितलं तर काय संबंध दिसतो बघा. तर या ठिकाणी गुणिले 10 केल्यानंतर आपल्याला 10 मिळाले. तसंच इंटू 10 हाऊ मच 100 इंटू 10 इंटू 10. बघा प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, गुणिले 10 केलेला आहे. म्हणजेच प्रत्येक स्थान जे आहे ते काय झालेलं आहे, 10च्या पटीने वाढत जाते. डावीकडील प्रत्येक स्थान हे 10च्या पटीने वाढत जाते. आता मी हे उजव्या तुम्हाला अशा प्रकारे मांडणीने घेतलेलं आहे. आपण एकक, दशक, शतक या पद्धतीने घेऊया. बघा आपण संख्या कशी लिहितो, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष असं लिहितो आपण. म्हणजेच उजवीकडे एकक, दशक असं मांडत येतो, बरोबर. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान हे 10 पटीने वाढत जाते, बरोबर. आणि हे जे पटीने वाढत जाते त्यासाठी काय केलेलं आहे, तर कोणत्याही संख्येचं वाचन करताना त्यासाठी उजवीकडून त्याचे गट केले जातात. आता बघा उजवीकडून आपण सुरुवात केली म्हणजेच या बाजूने. मग हा झाला पहिला गट. एकक, दशक आणि शतक. 1, 10, 100 म्हणजेच एकक, दशक, शतक हा झाला पहिला गट, ग्रुप 1. त्यानंतर दुसरा गट हजार, दशहजार. तिसरा पुढचा गट लक्ष, दशलक्ष, लॅक, 10 लॅक. हा ग्रुप 3, गट क्रमांक 3. त्याच्या पुढचा गट क्रमांक 4, ग्रुप 4, क्रोर, 10 crores, कोटी, दशकोटी. आणि अब्ज हा झाला ग्रुप 5, ग्रुप 5, गट क्रमांक 5. तर अशा प्रकारे कोणत्याही संख्येचं वाचन करताना उजवीकडून गट पाडल्यास त्याचं वाचन करणं सोयीचं जातं. आणि त्यामुळे आपण जेव्हा काय करतो तर अशा प्रकारे एकक, दशक, शतक हा एक गट, हजार, दशहजार दुसरा गट, लक्ष, दशलक्ष तिसरा गट, कोटी, दशकोटी चौथा गट आणि अब्ज हा 5वा गट. ओके. तर एकक लक्षात ठेवा, एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान हे 10 पटीने वाढत जाते. So this is called dividing into periods, that is ones, tens, 100. This is a unit period. 1000, 10,000, this is thousands period. Lakh, 10 lakh, lakhs period, group number 3. Crores, 10 crores, crores period, group number 4. एखाद्या संख्येचं वाचन किंवा लेखन करण्यासाठी या दशमान पद्धतीमध्ये काही नियम दिलेले आहेत. There are some rules. What are these rules? Let's understand. So starting from the right side of the number, the first comma is inserted after the hundreds digit. आपण जेव्हा
वाचन संख्यांचं केलं, 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, अशा प्रकारे 10 अंकी संख्यांपर्यंतचं जे वाचन आपण बघितलं त्यावर येणारी शून्य, त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक संख्येमध्ये काही ठिकाणी कॉमा म्हणजे स्वल्पविराम वापरलेले आपण बघितले. मग हे स्वल्पविराम कधी दिले जातात, कॉमाचा वापर आपण कधी करतो, त्याचे काही नियम आहेत. काय आहे बघा, स्टार्टिंग फ्रॉम द राईट साइड ऑफ द नंबर the first comma is inserted after the hundreds digit. So एकक, दशक, शतक यानंतर एक पहिला कॉमा येणार. The second comma is inserted after the thousands period. दुसरा गट आहे thousands period, 1000, 10,000. That is after 2 places from the first comma. And the third comma is inserted after the lakhs period. Okay. For example, suppose आपल्याला ही एक संख्या लिहायची आहे 2687393 ही एक संख्या आपल्याला दिलेली आहे आणि या संख्येचं वाचन आणि लेखन आपल्याला करायचं आहे. So therefore, as per the Indian numeral system, the given number we will write in this table as, see here, starting from the right side of the number. So right side of the number, that is 3. How many digit number? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 digit number. Therefore, I have taken 7 columns. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Starting from right, 3, then 9, then 3, 7, 8, 6, and 2. Okay. Now we want to make the grouping. So ones period, that is starting from the right side, ones, tens, 100, that is one group. Okay. Then second group, that is thousands and 10,000s. And third group, that is lakhs and 10 lakhs and lakhs. Okay. मग आता आपल्याला कॉमा द्यायचे आहेत. कुठे देणार आपण कॉमा? फर्स्ट कॉमा आफ्टर द hundreds digit, means here hundreds digit, and second comma after thousands period. Okay. So this number can be written as 26, 87, 393, and it can be read as 26,87,393. Okay. तर अशा प्रकारे संख्यांचं वाचन आणि लेखन सोपं व्हावं यासाठी आपण अशा प्रकारे त्या संख्यांचं ग्रुपिंग करतो, म्हणजे पिरियड्स मध्ये आपण विभागतो आणि त्यानंतर योग्य ठिकाणी कॉमा देऊन त्या संख्येचं वाचन व लेखन करू शकतो. सो दिस इज वन्स पिरियड, देन thousands period, and then lakhs period. Now 9 places are grouped into 4 periods. Remember, if the number is 9 digit number, then the 9 places are grouped into 4 periods, that is ones, thousands, lakhs, and crores. Remember, ones, thousands, lakhs, and crores. So ekak, dashak, shatak, that is ones. Then this is ones. Then thousands, that is 1,000 and 10,000. Lakhs, lakh, 10 lakh. And crores, that is crores and 10 crores. So this is suppose a 9 digit number is there, then these 9 digit number can be grouped into 4 periods. 9 अंकी संख्या असेल तर ती 4 गटामध्ये आपण विभाजन करतो तिचं. पहिला एकक, दशक, शतक हा एकक, वन्स पिरियड, त्यानंतरचा thousands पिरियड, त्यानंतर लॅक्स पिरियड आणि क्रोअर्स पिरियड. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्येचे गट करतो आणि त्याप्रमाणे मग कॉमा देऊन त्या संख्येचं वाचन लेखन करतो. In the Indian numeral system, we use commas as separators to mark different periods. So we insert a comma after each period, means ones period, thousands period, lakhs period,
crores period and arab, abj. So comma after 3 places, that is ones period, 1 comma, then after thousands period, after lakhs period, and after crores period we insert comma, and we can separate the different periods. Now writing numbers in figures. संख्या लेखन करताना आणखीन काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. संख्या लेखन करताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक प्रथम लिहावा. When writing numbers in figures, write the digit in the highest place first. नंतर त्यापेक्षा लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील योग्य अंक लिहावा. Then each of the next smaller places write the proper digit from 1 to 9. सर्वात मोठ्या स्थानावरील अंक पहिले लिहायचा आहे. त्यानंतर एखाद्या स्थानावर जर अंक नसेल तर त्या ठिकाणी 0 हा अंक लिहावा. Write 0 if there is no digit in that place. ओके, तर अशा प्रकारे संख्यालेखन करताना आपल्याला या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. Now make the greatest possible 4-digit number using the digits 4509. आता आपण बघितलं काय करायचं आहे आपल्याला की सर्वात मोठ्या स्थानावरील अंक सर्वात पहिले लिहायचा आहे. आता ही 4 अंकी संख्या आहे. How many digit number? 4 digit number. So ones, tens, hundreds and thousands. आपल्याला काय करायचंय? सर्वात मोठ्या स्थानावरील अंक पहिले लिहायचा आहे. सर्वात मोठं स्थान कोणतं आहे? 1000. So we will write 9, that is the largest number in the thousands place, that is 9. Next, लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील योग्य अंक लिहावा. At hundreds place which number will come? Yes, 5. Then 4 in the tens place and 0 in the ones place. So the greatest possible 4-digit number using the digit 4509 will be 9540. तर एखाद्या अशा प्रकारे एखादा आपल्याला काही संख्या दिलेल्या असतील आणि त्या संख्या घेऊन आपल्याला एखादी मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली असेल किंवा लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली असेल तर त्यासाठी आपण अशा प्रकारे नियमांचा वापर करून त्या संख्या तयार करू शकतो. So let's see the place and periods starting from right, that is ones, tens, hundreds. This is ones period. Then 1000, 10,000s. This is thousands period. Lakhs, 10 lakhs, lakhs period. Crores, 10 crores, crore period, and abj. So we have to place the comma starting from right after 100, after thousands, that is 10,000s, then 10 lakhs and 10 crores. So first 3 places, that is ones period, नंतर दुसरा गट, तिसरा गट lakhs आणि चौथा गट crores. तर अशा प्रकारे आपण आपले दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या अशा प्रकारे ठेवून त्यांचं लेखन आणि वाचन करू शकतो. So in order of reading a larger number of a 5-digit number, we must separate the digits according to the period. Starting from the right, separate the ones period by making a comma after 3 places, as the ones period has 3 places. For example, this is a 5-digit number 72418. Okay, so starting from the right side, separate the ones, that is 814, right? So this is ones period, so it can be read as 418. Next 72, this is a thousands period, so we will keep comma, that is 72,418.
18. So the numbers formed by the digits in one's period are read together. So this number one's period is read together, that is 418, and that is name of the period. And then 72,000. This is a thousands period. So 72,418. So this number can be read as 72,418. So remember again I am showing this table in words, and we are using commas to separate, that is to show the periods. See here, 1,000, 10,000, 1 lakh, 10 lakh, 1 crore, 10 crore, and abjad. थोड्याशा काही गोष्टी, पाव, अर्धा, पाऊण हा भाग लक्षात ठेवायचा आहे. संख्या 100 या संख्येचा पावभाग म्हणजेच 25. बघा, 100 संख्येचा म्हणजे 100, hundreds. The 1/4 that is 25, half अर्धा भाग 50, and 3/4 पाऊण भाग that is 75. 1000 या संख्येचा पावभाग 1/4 250, हाफ म्हणजे अर्धा भाग 500, and 3/4 पाऊण भाग म्हणजे 750. 10,000 10,000 याचा 1/4 2500, अर्धा भाग 5000 आणि पाऊण भाग 7500. लक्ष 1 lakh. The 1/4 of 1 lakh is 25,000. Half of 1 lakh that is 50,000, and 3/4 of 1 lakh that is 75,000. एखादी संख्या जेव्हा आपल्याला 18,500 किंवा 19,000, पाऊणशे अशा प्रकारे आपल्याला संख्या शब्दामध्ये दिली जाते आणि ती अंकात लिहायला सांगितली जाते, त्यावेळेला आपल्याला या टेबलचा उपयोग होणार आहे. 10 अंकांपर्यंत संख्यांचे वाचन लेखन याचा आपण काही नियम, कशा प्रकारे ग्रुप केले जातात हे बघितलं. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे असतात त्याचे काही नमुने आपण आता बघणार आहोत. पहिला प्रश्न दिलाय बघा, 500,505 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? राईट 500,505 दिस नंबर इन वर्ड्स. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पर्याय तुम्ही बघितले तर तुम्हाला जवळपास त्या पर्यायांमध्ये आपल्याला काय दिसतंय, थोडंसं जम्बलिंग दिसत आहे. अशा वेळेला काय करायचं बघा, किती अंकी संख्या आहे? 6 अंकी संख्या आहे. आपण ग्रुप शिकलेलो आहोत. आपण उजव्या बाजूपासून ती संख्या लिहायला सुरुवात करूया. तुम्ही फक्त नंबर लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ग्रुप शिकलो. पहिला ग्रुप काय आहे? वन्स, दॅट इज वन्स, टेन्स, 100. एकक, दशक, शतक हा पहिला आपला गट आहे, गट क्रमांक 1. दुसरा गट थाउजंड्स म्हणजे 1000, 10,000 आणि तिसरा लॅक्स. बरोबर. मग या ठिकाणी काय दिसतंय बघा, या संख्याचा आपण स्वल्पविराम देतो. कुठे येणार स्वल्पविराम? इकडे येणार आणि इकडे येणार. बरोबर. म्हणजेच या संख्येचं वाचन 5,05,505. 5,05,505 दिसतोय पर्याय कुठे आपल्याला? येस, पर्याय क्रमांक 4. म्हणजेच 5,05,505. तर अशा प्रकारे आपण गट करून घ्यायचे, स्वल्पविराम द्यायचा आहे आणि त्यानंतर उत्तराकडे यायचं आहे. 5,05,505. थाउजंड्सच्या याच्यामध्ये 0 आहे, त्यामुळे या ठिकाणी हजारचं घर आपण त्याचा वाचन करणार नाही. सो 5,05,505. दिस इज द नंबर इन वर्ड्स. नेक्स्ट, according to the Indian place value system, 9 अरब is written as. दशमान पद्धतीप्रमाणे
9 अब्ज ही संख्या खालील कशा प्रकारे आपण लिहू शकतो? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 9 अब्ज, बरोबर. आपलं टेबल किती अंकी संख्या येणार आहे? 6, 7, 8, 9, 10. अब्ज संख्या म्हणजे 10 अंकी संख्या. मग 9 अब्ज म्हणजेच आपण काय करणार आहोत? एक अब्जच्या घरात 9 आणि त्यानंतर पुढच्या घरात आपण 0 0 देणार आहोत. आणि आता स्वल्पविराम देऊया आपण. कुठून सुरुवात करणार? बघा, पहिला गट आफ्टर हंड्रेड्स प्लेस, थाउजंड्स प्लेस, लॅक्स प्लेस अँड क्रोर्स प्लेस. आणि हा 5वा अब्ज. म्हणजेच किती शून्य आले? 1 2 3 4 5 6 आणि 7 8 9. सो द आन्सर विल बी ऑप्शन नंबर 2, that is 9 अरब, 9 अब्ज. एका महिला बचत गटाने 68500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? प्रश्नाचं वाचन खूप काळजीपूर्वक करा. काय विचारलंय? पुढीलपैकी कोणते नाही? A women's self-help group made a deposit of rupees 68500. Which of the following is written a wrong number? कोणता नंबर चुकीचा लिहिलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. पर्याय दिले आहेत 68,500, 68,500, 685 शतक, 685 दशक. सो 68500 आपण ग्रुपिंग करूया याचं. 68500 म्हणजेच काय झाले? हा आपला एक ग्रुप. आपण इथे कॉमा येणार. 68,500, बरोबर. म्हणजेच 68,500 हा पर्याय बरोबर आहे. 68,500 बरोबर आहे. 685 शतक, बघा 685 आणि शतक, एक शतक म्हणजेच किती शून्य येतात? 2 शून्य. 685 शतक बरोबर आहे. येस. दशक 685 दशक, 685 दशक म्हणजेच काय? दशक म्हणजेच एक शून्य येतं, म्हणजे 685 आणि एक शून्य. दिस इज रॉंग. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. ओके. सो 685 टेन्स, this is wrong. 685 hundreds, it is correct. 68,500, it is also correct. तर 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. Write down in figures 15 crore 1515. Take a table like this. This is a divided into periods, that is ones, thousand, lakhs and crores. Now 15 koti. So we will write 15 in this place, 15 crore. Next 1500. So 1500 means 2 zeros over here and 15 over here. This is 1500. Okay. And 15. So 15, that is 1 and 5. Right. So see here, this is 1, 1, 5. This is 1, 5. And we will add this. So 0 plus 1, 1, 1, 0 plus 5, 5. And in the remaining table, we will write 0 over here. So 15 crore 1515. We will place commas over here, like after hundreds place, then thousands and lakhs. So 15 crore 1515. So कुठली येणार संख्या बघा? 15 कोटी, कॉमा 00, comma, next 01 and 5
15. So option number 4, 15 crore, 1515. 35,000 म्हणजे किती? आपण टेबल अभ्यासलेला आहे. 35,000, हजार, हजारचा सव्वा म्हणजे पावभाग, राईट? तर हजारचा पावभाग म्हणजेच किती येतोय बघा, 250. सो 35,000 म्हणजेच किती झाले, 35,000 मीन्स 35000 प्लस दिस 250 because the quarter of 1,000 is 250, therefore answer will be second, that is 35,250. 14,14,14, 14 lakhs 1414. We have to write it in number. Okay, take a table like this, 14 lakhs. So 14 lakhs means 10 lakhs, that is 10 lakhs per 4 lakhs, that is 14 lakh. 1400, again 1400, so we will write 1400. This is 1400, right? 1400 and 14 means 1 tens and 4 ones. So total will be 1 4, in this place 0, here 1 4 1 4. Here will comma after hundreds place and after thousand place. Therefore the number will be 1401414. That is option number 2, right? Option number 2, 14 lakh 1414. थोडक्यात तुम्ही अशा प्रकारे टेबल तयार करा आणि त्या ठिकाणी ते नंबर लिहायचे तुम्ही, म्हणजे तुमचं उत्तर अचूक येऊ शकेल. 18 लक्ष अधिक 18,000 अधिक 1800 अधिक 18 म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या? 18 lakhs प्लस 18,000 प्लस 1800 प्लस 18 म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या? ओके, आपण टेबल घेतलं. 18 लाख म्हणजेच आपण इथे लिहिले 18. In the remaining columns we will write 0. Okay, next 18,000. 1000 means how many zeros? 3 zeros. So 18 will come over here and 3 zeros, right? 18,000. 1800 means 2 zeros. So 18 over here and 2 zeros. And next 18 means 1 tens 8 ones. Okay, so total how much it is? We have to add all these. So 1 starting from here 8 1 8. This is 8 plus 1, that is 9 1 8 and 1, right? So comma and comma. So 18 lakh 19,818. 18 lakh 19,818, that is option number 2. So this is the number. बघा किती आली संख्या? 18,19,818 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, नेक्स्ट त्याच प्रकारचं गणित आहे बघा. 3 लक्ष अधिक 12 शतक अधिक 18 अधिक 4,000 म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या? 3 lakhs प्लस 12 hundreds प्लस 18 प्लस 4,000. टेबल करून घ्या. 3 लक्ष म्हणजेच आपण या ठिकाणी 3 लिहिले लक्षच्या घरात, पुढे आपण या ठिकाणी 0 दिले, अधिक 12 शतक, शतक म्हणजेच 2 शून्य येतात म्हणजेच 12 आणि 00 प्लस 18, 18 म्हणजे कुठल्या येणार आहे? टेन्स अँड वन्स. आणि 4,000, 1000 म्हणजे 3 शून्य म्हणजेच 4000. टोटल आपल्याला करायचे आहेत म्हणजेच किती आले बघा? 8 1
2, इथे आले 5, 0 आणि 3, कॉमा आणि इथे कॉमा. तर 3,05,218. कुठलं आहे उत्तर? येस, ऑप्शन नंबर 4, 3,05,218. ट्राय टू सॉल्व धिस पझल. तुम्हाला उभे आणि आडवे काही क्लूज दिलेले आहेत आणि त्यांच्या सहाय्याने हे नंबर पझल अंकांचं कोड तुम्ही सोडवणार आहात. बघा, आडवे शब्द 36,24,185, 9,34,268, 10,68,253. डाऊन उभे शब्द 50,42,863, 3,70,426, 73,29,458. तुमचं कोडं सोडवून झाल्यानंतर तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही याचा तुम्ही पडताळा घेऊ शकता. हे आहे तुमच्या कोड्याचं उत्तर. सो ऑल द बेस्ट. ट्राय these टाइप्स ऑफ सम्स. अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा. थँक्यू. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.